ज्या पुण्याचे आरोपी राकेश धावडेचे नाव मी घेतलं, त्याची बायको वर्षा राकेश धावडे, साक्षीदार नंबर 302, ज्यावेळी कोर्टामध्ये जबानी देत होती, ते रडत रडत बसली. साहेब बोले, काय एवढं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ते बोलली, सर असं आहे, तुम्ही आमच्या नवऱ्याला सोडून दिलं, त्याच्यावर केस पण नाही, एकही चार्ज नाही लागला, सोडून दिलं, त्याच्यावर खटला नाही चालला, त्याला डिस्चार्ज मध्ये सोडून दिलं. पण आमच्या मुलाच्या शाळेमध्ये ऍडमिशन करायला आम्ही एक साली ते दुसऱ्या साली शाळेत जात होतं. शाळेचे लोक ऍडमिशन नाही घेत होते, काय की माझ्या मुलाच्या नावाच्या पुढे राकेश धावडेचं नाव होतं, जो एक बॉम्बे ब्लास्टचा आरोपी होता. म्हणून एक वर्षानंतर तो वर्षा धावडेने मुलाचं नाव, बापाचं नाव राकेश धावडे चौधरी, वर्षाने आपला बापाचं नाव जोडलं, मग ते मुलाचं ऍडमिशन झालं. तो हे सामाजिक कोर्टाने सोडून दिलं का आरोपीला, तरी सुद्धा सामाजिक स्टिग्मा तर आज माणसात राहता ना, अरे हे बॉम्ब ब्लास्टचा आरोपी होता. कोर्टाने सुटल्यानंतर पण हे राकेश धावडे असा रडत होता त्याची बायकोवर. आणि तुम्ही सांगा, कोणाच्या मुलाच्या ऍडमिशन ह्यामुळे नाही होत आहे की की त्याचा बाप एका केसमध्ये आरोपी होता आणि तो सुटला सुद्धा, त्याच्यावर खटला पण नाही चाललं, म्हणून त्याची आई आपला बापाचं नाव मुलाबरोबर ठेवतात, म्हणून त्याचं ऍडमिशन होतं. हे किती मानसिक त्रास आहे ताई.